नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे JKMPSC सारथी चॅनलवर. मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत आयोगाने विचारलेले प्रश्न सामान्य ज्ञानचे. हे सिरीज चालू केलेली आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे प्रश्न आयोगाने विचारलेले मागील वर्षाचे हे प्रश्न रिपीट होत असतात. चला पाहूया आजचे 10 प्रश्न आणि प्रश्नांचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. तर आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न पहिला आहे, मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः या राज्यात आढळते. नागपूर ग्रामीण 2019 मध्ये विचारलेला प्रश्न. पर्याय 1 गुजरात, 2 झारखंड, 3 छत्तीसगड आणि 4 मध्य प्रदेश. याचे योग्य उत्तर आहे झारखंड. मुंडा ही आदिवासी जमात मुख्यतः या राज्यात आढळते. तर उत्तर आहे झारखंड. प्रश्न दुसरा पाहूया. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले? नागपूर ग्रामीण 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 सूरतदास, 2 कालिदास, 3 रामदास, 4 तानसेन. याचं योग्य उत्तर आहे कालिदास. नागपूर जिल्ह्यामध्ये रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे महाकाव्य लिहिले? तर कालिदास. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? ठाणे जिल्ह्यात विचारलेला प्रश्न. पर्याय 1 पुणे, पर्याय 2 मुंबई, 3 नाशिक, 4 नागपूर. याचं योग्य उत्तर आहे नाशिक. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? तर नाशिकमध्ये. आता पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा, अमेरिकेने 9 ऑगस्ट 1945 रोजी आपला दुसरा अणुबॉम्ब जपानमधील क्यूस बेटावर वसलेल्या टिंबटिंब या शहरावर टाकला. 1 हिरोशिमा, 2 नागासाकी, 3 टोकियो आणि 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे नागासाकी. लातूर जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. आता पाहूया प्रश्न पाचवा. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? नंदुरबार 2016 विचारलेला प्रश्न. पर्याय 1 नेपियर, 2 एडिसन, 3 बोहर आणि 4 न्यूटन. याचं योग्य उत्तर आहे न्यूटन. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्यूटन यांनी मांडला. हा प्रश्न नंदुरबार 2016 विचारला होता. प्रश्न 6 आहे, हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? पर्याय 1 धमनी, 2 धमनिका, 3 शिर आणि 4 यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे धमनी. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस काय म्हणतात? तर धमनी म्हणतात. नंदुरबार 2016 विचारला. प्रश्न 7, पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? हिंगोली जिल्ह्यात विचारलेला प्रश्न. पर्याय 1 5 नोव्हेंबर, 2 25 ऑक्टोंबर, 3 17 सप्टेंबर आणि 4 21 ऑक्टोंबर. याचं योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोंबर. पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? तर 21 ऑक्टोंबर रोजी पाळला जातो. प्रश्न 8 आहे, महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे? चंद्रपूर जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 नाशिक, 2 सिरोचा आणि 3 नांदेड, 4 परभणी. याचं योग्य उत्तर आहे सिरोचा. महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वाधिक लांब पूल कोठे आहे? तर सिरोचा येथे सर्वात लांब पूल आहे. प्रश्न 9, 1 गिगाबाईट म्हणजे किती? बीड 2018 विचारलेला हा प्रश्न. पर्याय 1 10 MB, 2 124 MB, 3 1024 MB आणि 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 1024 MB. 1 गिगाबाईट म्हणजे किती? 1024 MB. बीड जिल्ह्यात विचारलेला हा प्रश्न. प्रश्न 10, भारतीय संघराज्यात हैदराबाद स्थान टिंबटिंब साली विलीन झाले?
पर्याय 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय 2 26 जानेवारी 1950, पर्याय 3 19 डिसेंबर 1961, पर्याय 4 17 सप्टेंबर 1948. याचं योग्य उत्तर आहे 17 सप्टेंबर 1948. बीड जिल्ह्यात विचारलेला प्रश्न. प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये द्या मित्रांनो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थी? कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चल भेटूया पुढच्या व्हिडिओत.